कॅनलवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा आणि नववर्षीय चिमुरड्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी 2 वाजेच्या दरम्यान माझे घर सोसायटी शेजारील कॅनलमध्ये घडली आहे। ज्योती आवारे आणि अथर्व बागड अशी मृतांची नाव आहे। ज्योती पवार या आपला भाचा अथर्व बागड यासह काल दुपारी 2 वाजता कपडे धुण्यासाठी कॅनलवर गेल्या होत्या। धुणं धुत असताना अथर्वचा पाय घसरून तो पाण्यात पडला। त्याला वाचविण्यासाठी ज्योती यांनी तात्काळ त्याच्या दिशेने धाव घेतली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले आणि या दुर्दैवी घटनेत दोघांचाही मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच परिसरातील महिलांनी आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली। कपडे धुवायला गेलो होतो तिथं दोघी जणी तर ते बोलल्या म्हणे मी पोरांना घेऊन येतो म्हणे, तोपर्यंत कपडे खाली गेले। मी खाली घ्यायला गेले तर गाडी आली म्हणून मी वरती आले पुन्हा। तर पोरांना हे केलं, बॅग वगैरे खाली उतरवली तर तो मुलगा पुढं पळत गेला। तर तेवढ्यात हे वाचवायला गेले खाली, तर तेवढ्यात पाय सटकलं, ते दोघं पण गेले। त्या मुलाला वाचवायला ती भाऊजाई गेली होती का तुमची? ननंद गेली होती का? आत्या, हा मुलाची आत्या गेली होती का? मग ते बी सटकले, दोघं सटकले खाली? हो, मग ते धरायला गेले म्हणून मग हे पूर्ण पाण्यात गेले ना, दोन्ही पाणी वाहत आहे ना, पाणी वाहत आहे। मग त्यामुळे मग ते त्यांना नाही हे झालं, मग त्यामुळे ते दोघं पण गेले। सदर घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। रुग्णवाहिकेच्या मदतीने दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय। त्यानंतर रात्री उशिरा शोकफुल वातावरणात घुलेवाडी येथील अमरधाममध्ये दोघांवर अंतिम संस्कार करण्यात आलाय। दरम्यान या कॅनलला तात्काळ दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स लावण्यात यावेत, तसेच मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश खरात यांनी केली आहे। नेमकं इथे काल या ठिकाणी ना एक लहान मुलगा आणि त्याची आत्या धुणं धुण्यासाठी आले होते 2च्या आसपास। तर लहान मुलगा अगोदर पाण्यात उतरला आणि त्याच्याबरोबर त्याची आत्या पण होती, धुणं धुण्यासाठीच आले होते दोघं पण। आणि तो मुलगा अगोदर पाण्यात बुडाला, नंतर त्याची आत्या त्याला वाचवण्यासाठी गेली, तर आत्या पण बुडाली आणि तो पण बुडाला। सरासरी इथून एक अर्धा किलोमीटर पुढे दोघांचे मृतदेह आढळले। तर शासनाचं असं एक माझं सांगणं आहे की कॅनलला दोन्ही बाजूंनी बॅरिकेड लावण्यात यावा, त्यांच्या घरच्यांना आर्थिक मदत म्हणून शासनाने काहीतरी मदत करावी, कारण दोघांची घरची परिस्थिती फार हालाकीची आहे। या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। नवतेज महाराष्ट्रासाठी अमोल वाघमोडे, संगमनेर।